आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, थकीत देयकांमुळे साक्री शेतकरी आक्रमक, 30 एप्रिलपर्यंत अल्टिमेटम। 5 महिन्यांपासून हक्काच्या ऊस बिलाची प्रतीक्षा करणाऱ्या साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संयमाचा अखेर अंत झाला। SJ शुगर रावळगाव तालुका मालेगाव येथील कारखान्याने ऊसाचे पैसे थकवल्याने धनंजय अहिरराव यांच्या नेतृत्वात संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी 13 एप्रिल रोजी साक्री तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलीस आणि प्रशासनाने वेळेवर हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला। नोव्हेंबर 2025च्या गडीत हंगामात तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी बबन गायकवाड यांच्याशी संबंधित असलेल्या SJ शुगर रावळगाव तालुका मालेगाव येथील कारखान्याला आपला ऊस गाळपासाठी दिला होता। शासनाच्या नियमानुसार ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत बिल मिळणे बंधनकारक आहे। मात्र 5 महिने उलटूनही कारखान्याचे शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही। वारंवार निवेदन देऊन आणि शासकीय अधिकाऱ्यांकडे दाद मागून केवळ आश्वासन मिळाल्याने हे टोकाचे पाऊल उचलावे लागले, अशी संतप्त भावना शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली। शेतकऱ्यांनी घाम गाळून पीक उभे केले, पण आज मुलांचे शिक्षण, औषधोपचार, घरातील लग्नकार्य आणि बँकेच्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत। कुटुंब आर्थिक संकटात सापडले असून जगणे कठीण झाले, म्हणूनच नाईलाजाने आम्हाला हे आंदोलन करावे लागले, अशी व्यथा आंदोलनाचे नेतृत्व करणारे धनंजय अहिरराव यांनी मांडली। यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले, परंतु तहसीलदाराच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। तहसीलदारांनी हे आंदोलन मालेगाव येथील कार्यालयात करावे असे सुचवल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली। साक्री तालुक्यातील प्रशासनाने साक्री तालुक्यातील ऊस उत्पादकांना मदत करण्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी जाण्यास सांगणे चुकीचे असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। जर 30 एप्रिलपर्यंत संबंधित कारखान्याने प्रतिटन 2900 रुपये याप्रमाणे थकीत रक्कम अदा केली नाही तर सर्व बाधित शेतकरी बेमुदत उपोषणाला बसतील, असा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला। आंदोलनाप्रसंगी लिंकेश अहिरराव, वैभव सोनवणे, राघव वंजी अहिरराव, सुभाष अहिरराव, रमेश काकुस्ते, आनंद काकुस्ते यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार। साक्री तालुक्यातील साक्री, नवापूर, सटाणा, पुणे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यापासून SJ शुगर रावळगाव या कारखान्याला ऊस पुरवठा केलेला होता। तदनंतर 15 नोव्हेंबरपासून या आमच्या सर्व शेतकऱ्यांनी या कारखान्याला ऊस पुरवठा केला, परंतु आज साधारणतः 13 एप्रिल आहे, म्हणजे जवळजवळ 5 महिने संपले, तरी रावळगाव कारखान्याचे चेअरमन श्री बबनराव गायकवाड यांनी शेतकऱ्यांना एकही रुपया त्या ऊसाचं पेमेंट अदा केलं नाही। त्या अनुषंगाने आम्ही 18 मार्च रोजी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन विनंती केली होती की आपण सरकारी याच्यात हस्तक्षेप करावा आणि आमच्या शेतकऱ्यांचे लवकरात लवकर पेमेंट मिळवून द्यावं। त्यासोबतच 12 मार्चला मी प्रादेशिक सहसंचालक साखर अहिल्यानगर यांना पण ईमेलद्वारे पत्रव्यवहार करून सांगितलं होतं की साहेब 4 महिने झाले होते, तेव्हा खूप प्रलंबित विषय झालेला आहे, तर आपण आपल्या शासकीय स्तरावर हस्तक्षेप करून आमच्या लोकांचा ऊसाचा पैसा मिळवून द्यावा। त्याप्रमाणे प्रादेशिक सहसंचालक यांनी सदर कारखान्याला निर्देशित केले होते की आपण 7 दिवसाच्या आत ऊसाचं सगळं पेमेंट करावं, परंतु श्री बबनराव गायकवाड यांनी प्रादेशिक सहसंचालक यांच्या कार्यालयाच्या पत्राला सुद्धा केराची टोपली दाखवली आणि उडवाळूचे उत्तरं दिले की बुवा आम्ही जसे पैसे आले तसे देऊ। त्यानंतर सर्व शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा विनिमय करून दिनांक 13 तारखेला माननीय तहसील कार्यालय साक्री येथे आत्मदहन आंदोलन करायचं ठरलं। तसा पत्रव्यवहार आम्ही साखर आयुक्त पुणे यांच्याशी केला। या पत्राच्या ह्याच्यावर त्यांनी 25 मार्चला पुण्याला बैठक घेतली कारखानदाराची आणि कारखानदाराने तिथे लिहून दिलं की 30 एप्रिलला मी 30 एप्रिलपर्यंत मला मुदत द्या, पण हे आत्मदहन आंदोलन काही होऊ नका देऊ। परंतु 30 एप्रिलपर्यंत आम्ही थांबायला पण आमची काही अडचण नव्हती, पण बबनराव गायकवाडांनी याच्यात पळवाट अशी काढली, त्यांनी आम्हाला सर्व शेतकऱ्यांना 2900 रुपये प्रति टन भाव देऊ असं जाहीर केलेलं होतं, परंतु त्यांनी जे साखर आयुक्तांना पत्र दिलं त्याच्यात अशी पळवाट शोधून काढली की मी आता पैसे कारखाना तोट्यात चालला, हे झालं ते झालं, 2115 रुपये प्रति टनाने पैसे देऊ, आणि म्हणून हे आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही आमचं आत्मदहन आंदोलन मागे न घेता आज 13 तारखेला आम्ही तहसील कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, पण प्रशासकीय यंत्रणा, पोलीस डिपार्टमेंट यांनी आम्हाला या आमच्या आत्मदहन आंदोलनापासून रोखण्याचा प्रयत्न केला। त्यांनी त्यांची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने निभावली आणि आमचा कुठल्याही शेतकऱ्याचा प्राण जाणार नाही याची दक्षता घेतली।
या पार्श्वभूमीवर तहसीलदार साहेब माननीय साहेबराव सोनवणे यांनी पण आमच्याशी 15 मिनिटं चर्चा केली आणि काही मार्ग चांगला काढता येईल असं आश्वासन दिलेलं आहे. आता 30 एप्रिलपर्यंत बबनराव गायकवाड यांनी पत्र लिहून दिलेलं आहे की बुवा आम्ही सर्वांचे पैसे 30 तारखेपर्यंत शेतकऱ्यांचे अदा करू, परंतु आमची अजून ही आत्तापर्यंत असंच आमचा ठाम निर्धार राहील की आम्ही 2115 रुपयाप्रमाणे पेमेंट घेणार नाही. आम्ही पैसे घेणार, त्यांनी जो भाव डिक्लेअर केलेला आहे 2900 रुपये प्रति टन, त्या 2900 रुपये प्रति टन प्रमाणेच घेणार आणि 30 आम्ही स्टेप बाय स्टेप प्रत्येक आंदोलन करत आहोत. जर 30 एप्रिलपर्यंत त्यांनी जर नाही पैसे दिले तर मेच्या पहिल्या आठवड्यात किंवा आमच्या शेतकरी जसं काही जे आमचं नियोजन होईल. आता आमचा शेवटचा प्राणांतिक उपोषण आमरण उपोषण ते आम्ही 30 तारखेनंतर करू. एवढे बोलून मी माझी 2 शब्द संपवतो. धन्यवाद.